या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। राष्ट्रवादीने लोकसभेच्या 10 जागांवर दावा केलाय। वरिष्ठ नेत्यांनी सभा घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले। तसेच गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या जागांसाठी आमची मागणी आहे। अमरावतीला राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना समर्थन दिलं होतं, त्यामुळे त्या तिथून निवडून आल्या होत्या। विदर्भात महायुतीच्या 10 पैकी 10 जागा निवडून येतील। विदर्भात आम्हाला 2 जागा हव्या आहेत। एका जागेवर मीच इच्छुक आहे, तर घड्याळ चिन्हावरच उभा राहीन आणि नव्या पिढीला संधी देण्याची गरज आहे। त्यामुळे माझ्यानंतर नवीन लोक येतील, त्यांना संधी मिळेल व दिल्लीत राहून इथल्या लोकांना मी मार्गदर्शन करू शकतो, असे धर्मराव बाबा आत्राम यांनी यावेळी म्हटले। राष्ट्रवादी आता मी मागे सांगितलं होतं की जवळजवळ 9 जागा आपण मागणार, परंतु काल भुजबळ साहेबांचा आमचे सहकारी मंत्री यांनी सांगितलं की आपण 10 जागावर आपण क्लेम करणार आहोत। तर त्या दृष्टिकोनातून 10 जागावर आता क्लेम राष्ट्रवादीने केलेले। आता यापुढे काय होईल आता हे वरिष्ठ नेते बसल्यानंतर कळेल आपल्याला। एक जागा कुठली वाढली ते मला माहीत नाही। तुमची जागा वाढली, परंतु गडचिरोली आणि भंडारा हेच आमच्या मागणी आहे। नवनीत राणा भाजप प्रवेश करणार अशी चर्चा होती। मागच्या वेळेस तुमच्या गटाकडनं तिथं अमरावती भंडारा निवडून आले। गटाकडून आपण समर्थन दिलं होतं। आपण राष्ट्रवादी काँग्रेसनी नवनीत राणा यांना समर्थन दिल्यामुळे ते निवडून आले, हे तितकंच खरं आहे। त्या दृष्टिकोनातून कुठे जातं काय जातं त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु महत्त्वाचं म्हणजे आमचं जे आहे 10 जागेवर आम्ही लढायचं आमचा मानस आहे। त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ नेते युतीचे महायुतीचे बसतील आणि ठरवतील। विदर्भात काय चित्र आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला? विदर्भात काय आता 11 ते 11 येतील 100%। 10 जागा विदर्भात 10 जागा आहेत, तर 10 जागा येतील 100%। राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे? 2 विदर्भामध्ये 2 जागा पाहिजे आम्हाला। मागणी करत होतो, बघू काय होईल। एक तर मी आहेच इच्छुक आज सुद्धा। अच्छा, चिन्ह कोणतं राहणार? घडीच राहणार कोणतं चिन्ह? आता काय घडी, आता घडीचाच माणूस आहे ना मी, मंत्री घडीचा। आणि त्या दृष्टिकोनातून बघू आता काय होईल पुढे। महायुती जे ठरवेल ते काय आपल्याला सांगता येत नाही, परंतु आपण तर NCPचा आहोत, घडी आमचा सिंबॉल राहील आणि त्या दृष्टीने आपण बेस्ट कॅन्डिडेट म्हणून। सध्या महाराष्ट्रात राजकारण बारामती लोकसभेच्या भोवताल केंद्रित झालं। गडचिरोली आहे ना, गडचिरोली सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। गडचिरोलीपासून बारामती असं इथून 1 सुरू होईल तर बारामतीला 10 होईल। तुमच्या मतदारसंघातून मग भाग्यश्री उमेदवार असतील? पुढे पार्टी ठरवतील कोणाला द्यायचा कोणाला द्यायचा नाही। अजितदादांचा आग्रह आहे की तुम्ही आदिवासी नेता आहे, ते महाराष्ट्रात राहावे, विधानसभाच लढावे। नाही ते बरोबर आहे, त्यांचं सुद्धा बरोबरच आहे की विदर्भामध्ये त्यांच्याकडे महत्त्वाचं म्हणजे कोणीतरी पाहिजे सांभाळणारा, जे विदर्भ सांभाळू शकेल। त्या दृष्टीने त्यांचा विचार बरोबर आहे, परंतु आता नवीन पिढीला संधी देणं हा माझं कर्तव्य आहे। त्या दृष्टिकोनातून नवीन पिढी ते सुद्धा जे कोणी माझ्यानंतर ही विधानसभेमध्ये येतील ते सुद्धा दादांना चांगल्या प्रकारचं सहकार्य आपण आहोत ना, मार्गदर्शक। दिल्लीला राहून आम्ही सगळं सांभाळू, इकडच्या विदर्भाला मार्गदर्शन करू आमचे नवीन पिढीला। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी,
बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर बेस, सोलापूर.